नमस्कार मंडळी, मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। वर्ष 2013 10 ऑक्टोबर BCCIने 3:37 एक ट्विट केले। हे फक्त एक ट्विट असले तर या ट्विटमध्ये जे काय लिहिले होते त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना दुःख झाले। या ट्विटमध्ये BCCIने लिहिले होते की सचिन तेंडुलकरने भारतीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। त्याची 200वी कसोटी ही त्याची शेवटची कसोटी असेल। यानंतर जगभरातून सचिन तेंडुलकरवर शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला। बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्या सर्वच गोष्टी प्रत्येक क्रिकेट प्रेमीला माहिती आहेत, पण आम्ही आज अशाच गोष्टी सांगणार आहोत ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत। या घोषणेच्या सुमारे तासाभरापूर्वी सचिनने 2 फोन केले होते। प्रथम त्यांचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना आणि दुसरे प्रिय वासू सर यांना। आचरेकरांशी बोलल्यानंतर सचिनने वासू सरांना फोन केला आणि म्हणाला, मी तासाभरातच माझी निवृत्ती जाहीर करणार आहे। उत्तरात वासू सर म्हणाले, सचिनने मला फोन केल्याबद्दल धन्यवाद, पण मी काही केले नाही। आणि उत्तरात सचिन म्हणाला, सर तुम्ही माझ्यासाठी काय केले आहे हे मला माहिती आहे। आजपर्यंत तुम्ही वासू सरांचे नाव ऐकले नसेल किंवा क्वचितच ऐकले असेल, पण वासू सर एक जलवेदार माणूस होते। 82व्या वर्षी वासू परांजपे यांचे सोमवार 30 ऑगस्ट 2021 साली निधन झाले। त्यांनी मुंबईतील नवख्या मुलांना अनेक दशके क्रिकेटच्या मार्गावर चालायला शिकवले आणि आज जग सुनील गावस्कर, रवी शास्त्री, संदीप पाटील, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, रमेश पवार इत्यादी मुलांना ओळखते। लहानपणापासूनच सचिनच्या कोरीव कामात गुंतलेल्या वासू सरांचे सचिनशी खास नाते होते। विशेष म्हणजे वासू सरांवरील क्रिकेट द्रोण या पुस्तकात सचिनने वासू सरांसंबंधित काही आठवणी शेअर केल्या आहेत। या आठवणींवर विश्वास ठेवला तर 1989चे सचिनचे पदार्पण वासू सरांमुळे शक्य झाले आहे। प्रकरण 1989 सालचे आहे। पाकिस्तान दौऱ्यासाठी भारताचा संघ निवडला जात होता। सचिनने इराणी ट्रॉफीसाठी शतक झळकावले आणि त्याच वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या। पण एवढे होऊनही एप्रिल महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्ये त्याला स्थान मिळाले नाही, कारण निवड समितीचे प्रमुख राज सिंग डुंगर यांनी वरिष्ठ माध्यमिक परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता। डुंगरपूर यांनी सचिनला सांगितले, तू आगामी परीक्षेची तयारी कर, तुझी संघातील निवड दूर नाही आणि एक दिवस तू भारतासाठी नक्की खेळशील। खरे तर त्यावेळी सचिन अवघा 16 वर्षाचा होता आणि निवड समितीला एवढ्या लहान मुलाला मोठ्यांच्या खेळात टाकण्याची जोखीम पत्करायची नव्हती। पण हा पोर ज्या पद्धतीने खेळत होता हे पाहून डुंगरपुरे यांनी एक दिवस वासू सरांना फोन केला। वासू सरांशी फोनवर बोलत असताना डुंगरपुरे यांनी सचिनला पाकिस्तानच्या खुर्चीत वेगवान गोलंदाजासमोर दुखापत होण्याची शंका व्यक्त केली। डुंगरपुरेच्या चिंतेवर वासू सर आनंदाने म्हणाले, ये लगने वाला प्लेयर नहीं लगाने वाला प्लेयर है। आणि वासू सरांच्या या एका ओळीमुळे सचिनचे पाकिस्तान दौऱ्यावरती तिकीट कन्फर्म झाले। वासू सर क्रिकेटशी संबंधित काही हलके बोलत नाही हे डुंगरपुरेला चांगलेच माहिती होते। तसेच ते कोणत्याही खेळाडूबद्दल कोणताही दावा बिनदिक्कतपणे करत नाहीत आणि सचिनला त्यांनी पहिल्यापासूनच ओळखले होते। खरे तर सचिनला लहानपणापासूनच खेळताना पाहणारे वासू सर 1987च्या भारताच्या अंडर-15 संघाचे प्रशिक्षक होते। त्यावेळी अनुभवी सलामीवीर असलेल्या मुश्ताक अलीला इंदूर कॅम्पमध्ये बोलवले होते। 1936 साली ओल्ड ट्रॅफर्डमध्ये भारतासाठी परदेशात शतक ठोकणारा मुश्ताक अली हा पहिला फलंदाज होता। या मुलांसाठी त्यांना पाहणे खूप मोठी गोष्ट होती, पण ही भेट सचिनसाठी अगदी खास बनली, कारण वासू सरांनी सचिनची मुश्ताक बरोबर भेट करून दिली आणि म्हणाले, सध्या सुनील गावस्कर यांच्यानंतर भारतातील हा दुसरा सर्वोत्तम फलंदाज आहे आणि येत्या 5 वर्षात तो भारतासाठी खेळला नाही तर नवलच। आणि वासू सरांचे हे म्हणणे 2 वर्षातच खरे ठरले। सचिनने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कसोटी पदार्पण केले। या एका घटनेसाठी सचिन नेहमी वासू सरांचा ऋणी समजतो। वासू सरांनी सचिनला अशा अनेक प्रसंगी मदत केली आहे। सचिनसाठी राज सिंग डुंगरपुरे यांच्याशी बोलण्यापूर्वी त्यांनी दादर युनियनचे दिग्गज आणि मुंबईचा कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना सचिनला भारतीय संघाच्या गोलंदाजासमोर सराव करण्यास पाठवण्यास सांगितले। सुरुवातीला वेंगसरकर यांनी संकोच केला। कपिल आणि चेतन शर्मा यांसारख्या दिग्गजांच्या समोर सरावाच्या प्रकरणात या मुलाची कारकीर्द संपुष्टात येऊ नये असे त्यांना वाटत होते, परंतु वासू सरांचा सल्ला हा मानून त्यांनी एक धोका पत्करला आणि सचिन या जगातील महान फलंदाजांपैकी एक बनला। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच नवीन किस्सांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।